विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट लक्षवेधी ठरली आहे। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील संबंध मधुर झाल्याचं आजही पाहायला मिळालं। विधिमंडळ सभागृहाच्या लॉबीमध्ये उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींसोबत बोलत होते आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लांबूनच नमस्कार केला। उद्धव ठाकरेंनीही स्मितहास्य करत फडणवीसांचा हात हातात घेतला। अवघ्या काही सेकंदांची ही भेट, पण या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांची देहबोली खूप काही सांगणारी होती। सभागृहातही त्याचेच पडसाद पाहायला मिळाले। अंबादास दानवे यांच्या समारोपाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी बाका आणि विरोधकांच्या बाकाकडे इशारा करत 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकांवर येण्याचा कोणताही स्कोप नाही, पण तुम्हाला सत्ताधाऱ्यांच्या बाजूला येण्याची संधी असल्याचं थेट ऑफरच दिली आहे। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी, त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे, हा विचार ते सोडणार नाहीत। त्या विचाराच्या दिशेनंच सातत्याने ते या ठिकाणी काम करत राहतील। आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही, पण तुम्हाला इथे येण्याचा स्कोप आहे। ठीक आहे, मग काय नाही आहे का? ऑफर दिली आहे, तुम्ही स्वीकार करा ती ऑफर। त्यांना माहिती नाही, तो नुसता बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे।